तुला नाकारलं। जर तू भक्ती नाही केला तर तुला काय जातच म्हटलं पाहिजे, सप्तरंगी कशाची नरकाची जाते। ह्या ठिकाणी तुला मी सावध करतो, मी तुला सावध करतो। एकूण 700 अभंग श्लोक आहेत, त्या 700 पैकी 574 श्लोक भगवान श्रीकृष्ण वाच्य म्हणून सांगितलं, भगवान श्रीकृष्णाने वाच्य म्हणून सांगितलं। परंतु अजूनही अर्जुनाचे काय गेले नव्हते, अर्जुनाचे भान गेले नव्हते की अर्जुन शुद्धीवर झाला नव्हता म्हणा। त्याला वाटत होतं हे सगळं माझंच आहे, हे सगळं माझं आहे, हे माझं सगळं आहे। त्या 574 पैकी 91 वेळा अर्जुनानं भगवंताला प्रतिस्पर्ध केला। 34 वेळा संजयानं त्या धृष्टराष्ट्राला हे केलं, जाणीव केली। 34 वेळा एकच वेळा बोलला धृष्टराष्ट्र, अरे संजया हे बाकीचं सांगू नकोस, मला काय माझं आणि माझ्या पोरांचं कसं होणार एवढंच सांग, मला बाकीचं तू सांगू नकोस। विजय कुणाचा आहे तो, ज्याच्याकडे कृष्णाकडे विजय होणार हे खरं आहे, परंतु मला ते ऐकून घ्यायचं नाही। मला ऐकून काय घ्यायचं आहे, माझं आणि माझ्या पोरांचं कसं होणार एवढंच मला सांग। या ठिकाणी तरी भगवान म्हणतात, अरे भक्तीच्या मार्गाला लागल्याशिवाय तुम्हाला काय होणार नाही, मोक्ष मिळणार नाही, माझ्याजवळ नाही। परंतु तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, बर्वे झालो आलो या जन्मासी, बर्वे झालो आलो या जन्मासी, देह जोडली मनुष्य देह ऐसी, जोड जोडली मनुष्य देह ऐसी, दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने जोडसी तू नारायण, नासे जीवपण भवरोग। अरे कशासाठी दिलं आपल्याला? आज माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करून घेतलं, परवा 22 हजार रुपये घातले, पण ज्या डोळा अगोदर त्यानं चांगलं दिलं होतं ते डोळं मला कशासाठी दिलं होतं मलाच माहित नव्हतं। मला वाटत होतं हे माझं हे पाहण्यासाठी, हे नाही। दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, ज्यांनी जोड, हे दिलंय तुम्हाला कशासाठी? ह्या सुखासाठी दिलं नाही। ते सुख कुठं आहे? ते सुख आहे एका जनार्दनी सुख आहे, एका